हॅलो नमस्कार. तर आज आहे रविवार आणि मला वाटलं की म्हणजे आम्हा दोघींना पण वाटलं की रोजच्याप्रमाणेच आहोंला आज सुट्टी असणार आहे. त्यामुळे आम्ही म्हटलं काहीतरी सकाळी नाश्त्याला करूया, नंतर दुपारी काहीतरी वेगळं बनवूया. तर त्यामुळे आम्ही इडल्याचं भिजत घातलं होतं आणि इडल्या आणि चटणी करणार होतो आम्ही. पण आहो म्हटलं की ते कामाला जाणार आहेत आज, ते आज सुट्टी नाही घेणार. त्यामुळे मी इथं घेवड्याची सुकी भाजी करायला घेतली. तर पहिल्यांदा तेल गरम केलं, त्यामध्ये लसूण टाकला आणि जिरे मोहरी मी शेंगाचं करणार असते ना, जे गवारीची शेंग, घेवड्याची शेंग, बाकी इतर शेंगा असतात ना, त्यात मी जिरे मोहरी नाही टाकत. तर फक्त लसूण टाकला, लसूण चांगला फ्राय केला आणि नंतर त्यामध्ये शेंगा टाकून आणि मीठ टाकून भाजून घेतलं आणि मिठाच्या पाण्यात पाणी सुटलं होतं, त्यामध्ये जरा शेंगा शिजवून घेतल्यानंतर थोडंसं कूट आणि चटणी टाकून घेतली आणि सुकीच भाजी केली होती मी. आणि मग नंतर भाजी शिजते तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं. तर कांचन ते इडल्यांचं करायला लागली होती, इडल्या ठेवायला लागली होती बनवायसाठी. तर इथं तिनं पाणी घेतलं, ती मला विचारत होती बास्क एवढं म्हणून. आणि तिचं इडल्यांचं होतं आहे तोवर मी इकडं चटणी बनवून घेतली खोबऱ्याची, खोबरं, मिरची, कोथिंबीर टाकून. आणि मी या वाटणामध्ये लसूण पण टाकते बरं का चटणीच्या. तर तुम्ही टाकता का ते मला कमेंट करून सांगा, कारण काय काय जर नाही टाकत. तर इकडे मी चटणी करून घ्यायला लागली, तोवर इकडं कांचन इडल्या शिजल्यात का नाही ते बघत होती. कारण कसं होतं, त्यांना जेवायला वाढलं होतं इडल्यांना, आम्हाला जरा वेळच झाला होता, त्यामुळे त्यांना चपाती आणि शेंग दिली होती. तर इडल्या पण त्यांनी पटकन खाव्यात म्हणून मग कांचनची माझी गडबड चालू होती. तर तिनं पटकन 2-3 चपात्या लाटून खाली ठेवल्या होत्या आणि त्या चटणी करत करत मी भाजत होते डब्यासाठी. तर इथे चटणी आपली तयार झालेली आहे आणि इडल्या पण बरोबर वेळेत तयार झाल्या. कारण कसं आहे, आहो जर न खाता गेले ना तर पाठीमागं मग आम्हाला पण काय असं म्हणजे खाऊ वाटत नाही, असं असतं. तर त्यांनी पण मग इडली चटणी खाल्ली आणि छान वाटलं. मग नंतर आम्ही पण खाल्ली आणि नंतर पिल्याला घेऊन गेलो. तर मी कधी पण काय पण बनवत असते ना, तर ते पिल्याला घेऊन देत असते, आम्ही जात असतो, त्याला आम्ही बनवलेलं खूप आवडतं. तर त्याच्या मम्मीनं पण नवीन चॅनल ओपन केलं यूट्यूबचं, काजल आणि तिची गोड फॅमिली. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला आज जेवायला बोलवलं होतं, कारण रविवार होता, राहुल घरी होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आणि म्हणजे तिघांना पण बोलवलं होतं, पण आहो अचानक कामावरती गेले. तर त्याचा डिटेल व्हिडिओ काजल आणि तिची गोड फॅमिली या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल, तर तो नक्की बघा. धन्यवाद.